बघा कृष्णापुढे आणि कुठलेच पुढे खायचे नाही. बरं, पुढे खाल्ल्यानंतर छान वाटते आणि पुढे खाल्ल्यानंतर काय होते सांगा बरं? जीव मळमळ करतो ना, करतो की नाही जीव मळमळ? ते शरीर नाही म्हणते, ते ऍसिडिटी होते शरीरामध्ये. त्याच्यामध्ये सायट्रिक ऍसिड असते. सायट्रिक ऍसिड म्हणजे निंबूसत्व. निंबूसत्व हे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. तर मग आपला जो पैसा आहे, मग खायचं काय? कुठलेच पुढे खायचे नाही. तर मग खायचं काय? तर पोहे आहे, मुरमुरे आहे, फुटाणे आहे, शेंगदाणे आहे, गुळपट्टी आहे, तीळपट्टी आहे, कच्चा चिवडा आहे, हे खा. चिंगम नाही खाऊ. एखाद्या वेळेस खाल्लं चॉकलेट खा, एखाद्या वेळेस खाल्लं तर बिस्किट, एखाद्या वेळेस बिस्किट खा. म्हणजे जिथे पर्यायच नाहीये, भूक लागली आहे आणि आपल्याला खाण्याचं काहीच नाहीये, तर मग आता चक्कर वगैरे येण्याच्याऐवजी बिस्किट खाल्ले चालते. ब्रेड बिस्किट आपल्यासाठी नाहीच आहे, हे फॉरेन कंट्रीवाल्यांसाठी. ज्यांना जिथे ताजी भाकर मिळत नाही ना, तिथे ते लोक ते अन्न साठवून ठेवतात, असं बनवून ठेवतात आणि नंतर खातात. आपल्याला ताजं मिळते ना, ताजं मिळाल्यानंतर शिळं काय खायचं? खराब झालेलं अन्न काय खायचं? फर्मेंटेशन केलेलं अन्न काय खायचं? बरोबर आहे ना? बरोबर आहे की चुकलं? आपल्याही ताजं करून देते, ताजं खायचं, शिळं नाही खायचं. ठीक आहे. आणि आजाराबद्दल पुन्हा किती मुलांचे पोट दुखते, मुलींचे पोट दुखते सांगा? हात वर करा. हात वरती करा, वरती दिसलं पाहिजे. तर हे बघा, जेवण केल्यानंतर लगेच घट पाणी प्यायचं नाही. जेवण करताना अर्धा ग्लास किंवा पाऊण ग्लास पाणी, घास अटकाव नाही म्हणून प्यायचं. पण जेवण केल्यानंतर पाणी प्यायचं नाही. तिथून 1 ते 1.5 तासांत पाणी प्यायचं. तुमचं कधीच पोट दुखणार नाही. 2 वेळा जेवण केल्यानंतर 2 वेळा संडासला प्रॉपर जायचं. ठीक आहे. आता बरं, वारंवार कोण आजारी राहते? वारंवार कोण आजारी राहते? नेहमी आजारी असणारे. बरं, कोणाला बाहेरचं मेडिसिन चालू आहे का? कोणाच्या कानातून असं म्हणजे पांढरा पातळ द्रव पाजरतो का? कोणाला फळ्यावरचं स्पष्ट दिसतं का की नाही दिसत ते सांगा. अंगावर न खाजणारा चट्टा आहे का पांढरा? कोणाला कोणत्या गोळ्या चालू आहे का? कोणाला कोणता आजार आहे का? कोणाला संडास लघवीमधून रक्त जाते का? कोणाला मूळव्याधसारखा त्रास आहे का? इथे सांगा. तुम्ही तुम्हाला माहिती सांगितली आहे, सर्वांना कॉमन सांगितली आहे. इथं आल्यानंतर प्रत्येक मुलांनी सांगायचं, रक्त दिलं का कोणाला? जसा परिवार सराणी मित्र माझे, जसा परिवार माझे, जसा परिवार. परिपाठामध्ये असे उपक्रम छान, आवडते मला देशभक्तीचं गाणं. सुविचार म्हणजे मूल्य शिक्षणाचा सार, सुविचार म्हणजे मूल्य शिक्षणाचा सार. सर आणि मित्र माझे जसा परिवार.